नमस्कार मित्रांनो. पुणे पोलीस दलात होणारी मेगा भरती मध्ये एकूण किती अर्ज आलेले आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, पुणे पोलीस दलात होणारी मेगा भरती बघू शकता किती अर्ज आलेले. 2000 पदासाठी बघू शकता. पदे किती एकूण 2000 आहे मित्रांनो. 2000 पदासाठी बघू शकता एकूण किती अर्ज आलेले. 2,20,000 अर्ज आलेले मित्रांनो. खाली बघा काय अपडेट आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या 2024-25च्या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, वाहन चालक, कारगृह शिपाई पदाच्या सुमारे 2,000 जागासाठी 2,19,927 अर्ज प्राप्त झालेले बघू शकता. 2,19,927 अर्ज प्राप्त झालेले मित्रांनो. तर आतापर्यंत सर्वात मोठी भरती होत आहे बघा. तर 1,733 पोलीस शिपाई, वाहन चालक बघू शकता 105 जागा आहे. पोलीस शिपाई पदासाठी किती जागा आहे? 1,733 आहे. आणि शिपाई पदासाठी बघू शकता 130 जागा विभागातील. तर अशा एकूण 2,000 जागा आहे मित्रांनो. तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत किती होती बघू शकता तुम्ही. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती. तर ही नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचं फिजिकल स्ट्रॉंग आहे आणि मॅथ रिझनिंग वरती पकड असेल, अशा कॅन्डिडेटचं चान्सेस होण्याचे चान्स सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ज्यांचं फिजिकलला चांगलं स्कोर येईल. खाली बघू शकता, पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर सिटी आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावण्यात येणार आहे. बघू शकता. संजय पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन. बघू शकता मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे. तर एकूण 2,20,000 अर्ज आलेले मित्रांनो. तर मित्रांनो, जे कॅन्डिडेट 1-2 वर्षापासून कंटिन्यू प्रॅक्टिस करताय, पोलीस भरतीची जी तयारी करताय, फिजिकल टेस्ट म्हणा, ग्राउंडची तयारी करताय, अशा कॅन्डिडेटने घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण की त्यांचं फिजिकलला जर तुम्हाला चांगला स्कोर आला, तर तुमचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण की ग्राउंड जर चांगला असेल, तर तुमचे 70% सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. जरी तुम्हाला स्कोर कमी आला तुम्हाला लेखीमध्ये. त्यामुळे अर्ज किती आलेला आहे याच्यावरती फोकस करू नका. कंटिन्यू ग्राउंडवरती फोकस करा. प्रॅक्टिस करा कंटिन्यू. आणि क्वेश्चन पेपर जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करता, आतापर्यंत झालेले पोलीस भरती जेवढे पण क्वेश्चन पेपर आहे तेवढे तुम्ही डेली प्रॅक्टिस करा, अनालिस करा. मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपर इझी वाटेल आणि स्कोर चांगला येईल. अशा पद्धतीने अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.